गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केला होता सॉलिड स्टेट चॅप्टरचा. या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो फर्स्ट वन इज व्हॉट इज सोल्युशन. अ सोल्युशन इज डिफाइंड ॲज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस इन अ सिंगल फेज. ओके, होमोजेनियस मिक्सचर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सेसचं त्याला म्हटलं जातं सोल्युशन. ठिकाणी बाजूला डायग्राम दिलेले आहे ते आहे सोल्युशन तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे दोन कुठलं तरी मिक्सचर घ्यायचे आणि त्याच्यापासून तयार केलं जातं सोल्युशन. इन मोस्ट ऑफ द सोल्युशन्स द मेजर इन्ग्रेडियंट इज कॉल्ड अ सॉल्वंट. मग सोल्युशनमध्ये जर आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ जे असेल त्याला म्हटलं जाईल सोल्यूट आणि पाणी जे असेल त्याला म्हटलं जाईल सॉल्वंट. कारण की सोल्युशनमध्ये जे काही जास्त असतं, ज्याचं प्रमाण जास्त ते असतं सॉल्वंट, ज्याचं प्रमाण कमी ते असतं सोल्यूट. आता सॉल्वंटची डेफिनेशन काय आहे? दी मेजर इन्ग्रेडियंट इज कॉल्ड सॉल्वंट. आणि सोल्यूटची काय की स्मॉलर क्वांटिटी ॲज कम्पेअर टू सॉल्वंट. दी सबस्टन्सेस यूज इन स्मॉलर क्वांटिटीज ॲज कम्पेअर टू सॉल्वंट आर कॉल्ड सोल्यूट्स. परत या ठिकाणी सॉल्वंट टर्म दिलेली आहे. द कंपोनंट ऑफ द सोल्युशन which is present in larger portion by weight is called solvent. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये लार्जर पोर्शन असेल एखाद्या कंपोनंटचा तर त्या कंपोनंटला म्हटलं जाईल सॉल्वंट. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मिठाचं प्रमाण हे कमी असणार आहे पाण्यामध्ये आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त असणार आहे. म्हणजे पाणी झालं त्या ठिकाणी सॉल्वंट आणि मीठ झालं सोल्यूट. Solute is defined as component of a solution which is present in smaller portion by weight. Solute is inner and discontinuous phase in solution. म्हणजे स्मॉलर पोर्शनमध्ये किंवा कमी वजनाचं असणार आहे. कमी वजन त्या ठिकाणी सॉल्वंटपेक्षा सोल्यूटचं असणार आहे. आणि ज्यावेळेस दुसरा कंपोनंट जो असेल सॉल्वंटमध्ये टाकला जाणारा त्याचं जर वेट कमी असेल किंवा त्याचा पोर्शन छोटा असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? सोल्यूट म्हटलं जाईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे वेन अ स्मॉल अमाऊंट ऑफ सोडियम क्लोराईड इज ॲडेड इन वॉटर. तेच सांगितलं उदाहरण तुम्हाला की जर मीठ पाण्यात टाकलं कमी प्रमाणात आणि ते ॲड केलं पाण्यामध्ये मीठ, इट गिव्स अ सोल्युशन. सोडियम क्लोराईड इज सोल्यूट अँड वॉटर इज सॉल्वंट. आता टाइप्स ऑफ सोल्युशन्स. दी सोल्यूट अँड सॉल्वंट मे एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड or gaseous states. Depending on their physical states, different types of solutions are formed. ओके, दी सोल्यूट अँड सॉल्वंट मे एक्झिस्ट. बरेचसे स्टेट असतात. आता आपलं स्टेट्स ऑफ मॅटर आपण
11thला स्टडी केलं आहे की स्टेट ऑफ मॅटरमध्ये स्टेट कोणत्या कोणत्या असतात. एक असते सॉलिड, दुसरी असते लिक्विड अँड थर्ड इज गॅसियस. ओके, मग त्या पद्धतीने सोल्यूट आणि सॉल्वंटसुद्धा हे कन्सिडर केले जातात स्टेट्समध्ये. डिपेंडिंग ऑन देअर फिजिकल स्टेट्स डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन आर फॉर्म. ज्या स्टेपमध्ये असतील त्या पद्धतीने काय तयार होणार आहे, सोल्युशन या ठिकाणी तयार होणार आहे. जर आपण टेबलमध्ये बघू शकतो, सोल्यूट जर सॉलिड घेतला, सॉल्वंट सॉलिड घेतला, म्हणजेच आता टाईप ऑफ सोल्युशन काय झालं, सॉलिड इन सॉलिड. आता एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे. अलॉय असेल म्हणजे मेटल टाईपमध्ये येतं. त्यानंतर होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स, कॉपर इन गोल्ड. ओके, कॉपर पण सॉलिड आणि गोल्ड पण सॉलिड, हे सुद्धा एक्झाम्पल सॉलिड इन सॉलिडमध्ये येऊ शकतं. त्यानंतर आपण सोल्यूट हा सॉलिड घेतला, सॉल्वंट हा लिक्विड घेतला, मग टाईप ऑफ सोल्युशन काय झालं, सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड ज्यावेळेस असेल, एक सॉलिड असेल आणि एक लिक्विड असेल, मग सोडियम क्लोराईड इन वॉटर, आत्ताच सांगितलं तुम्हाला, साल्ट प्लस वॉटर, सोडियम क्लोराईड इन वॉटर, किंवा शुगर इन वॉटर, साखर आणि पाणी. म्हणजे एक साखर सॉलिड आहे, पाणी काय आहे, लिक्विड आहे. त्यानंतर सोल्यूट जर सॉलिड असेल, सॉल्वंट जर गॅस असेल, तर त्या पद्धतीचं जे टाईप ऑफ सोल्युशन असणार आहे, सॉलिड इन गॅस. ओके, आणि एक्झाम्पल आहे कॅम्फर इन एअर. कॅम्फर म्हणजे कापूर. कापूर काय आहे, सॉलिड, आणि तो जर हवेमध्ये ठेवला, हवा काय आहे, गॅस स्वरूपात आहे, मग गॅसमध्ये जर कापूर ठेवला तर त्या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल सॉलिड इन गॅसमध्ये होतं. म्हणजे कापूर काय होतो, ॲटोमॅटिकली तो व्होलाटाईल होतो, म्हणजे कमी कमी त्याचं प्रमाण होत जातं. त्यानंतर नेक्स्ट इज सोल्यूट इज लिक्विड, सॉल्वंट इज सॉलिड. देन टाईप ऑफ सोल्युशन इज लिक्विड इन सॉलिड. Here example is mercury in cadmium. Mercury in cadmium. Next solute type is liquid. Solvent is liquid. Both are liquid. The types of solution is liquid in liquid. Example is alcohol in water or mixture of miscible liquids, moisture in air or humidity. ओके, अल्कोहोल हे वॉटरमध्ये मिक्स करणे किंवा मिक्सचर ऑफ मिक्सिबल लिक्विड. मिक्सिबल लिक्विड्स म्हणजे की दोन असे लिक्विड की ते मिक्स होणार नाही, सॉरी, जे मिक्स होतील. ओके, जे काय होतील, मिक्स होतील. जर तुम्ही पाणी आणि पेट्रोल घेतलं तर पाणी आणि पेट्रोल या ठिकाणी मिक्स होणार नाही. ओके, पेट्रोल आणि पाणी काय होतं, मिक्स होणार नाही. किंवा आपण जर एखादं ऑइल घेतलं, ऑइल आणि पाणी मिक्स होत नाही, त्यांचे दोन लेअर तयार होतात, ते इमिसिबल लिक्विड म्हटलं जातं त्यांना. आणि हे मिसिबल म्हणजे मिक्स होणारे. आउट ऑफ दीज 9 solutions, 3 are common, that is liquid solution, namely solid in liquid, liquid in liquid, gas in liquid. In all these 3 types of solution, liquid acts as solvent. त्या ठिकाणी लिक्विड काय करणार आहे, सॉल्वंट म्हणून काम करणार आहे. The solution in which water is a solvent are called as aqueous solution. ओके, जर त्या सोल्युशनमध्ये वॉटर हे सॉल्वंट असेल तर त्या सोल्युशनला म्हटलं जाईल ॲक्वियस सोल्युशन. दी सोल्युशन्स इन विच ऑर्गॅनिक लिक्विड लाईक बेन्झीन, क्लोरोफॉर्म एक्सेट्रा आर यूज ॲज
solvent. These solutions are called non-aqueous solution. ज्या सोल्युशनमध्ये सॉल्वंट वॉटर नसणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, जसं की बेन्झिन, क्लोरोफॉर्म, तर त्यांना म्हटलं जाईल नॉन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो पाण्याला म्हणजेच ॲक्वा म्हटलं जातं आपण. मग ॲक्वावरून लक्षात ठेवायचं ॲक्वियस. ओके, वॉटर म्हणजेच ॲक्वियस आणि वॉटर नसेल तर नॉन ॲक्वियस. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशन कोणाला म्हणणार? अ सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड सोल्युशन. आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की 1000 लिटरला एवढं आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी लागणार आहे, एवढं आपल्याला सोल्यूट त्या ठिकाणी टाकावं लागेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीचं असणार आहे. तर त्याला आपण म्हणणार स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन त्याचं माहिती आहे. ओके. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स हे जे छोटे छोटे डेफिनेशन आहेत, बोर्डाला एक एक मार्काला विचारले जातात. दी सोल्युशन्स फॉर्म विदाऊट इव्हॉल्युशन or absorption of heat are called as ideal solutions. Are called as ideal solutions. These solutions form with evolution or absorption of heat are called non-ideal solution. Are called non-ideal solutions. म्हणजे एका ठिकाणी काय होईल की हीट ही ॲब्सॉर्ब होईल आणि एका ठिकाणी हीट ही इव्हॉल्व होणार आहे आणि त्यांना म्हटलं जाईल नॉन आयडियल किंवा आयडियल सोल्युशन्स. बघा, या टॉपिकवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. डिफाईन सोल्युशन, सोल्यूट अँड सॉल्वंट या डेफिनेशन विचारले जातात. किंवा व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन्स, गिव्ह एक्झाम्पल, गिव्ह वन एक्झाम्पल each of solid in solid and liquid in solid type of solution. किंवा म्हटलं त्या ठिकाणी आयडेंटिफाय द टाईप ऑफ सोल्युशन इन ॲक्वियस शुगर सोल्युशन, ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर. तसंच म्हणजे टाईप ऑफ सोल्युशन ओळखायचं आहे आपल्याला. ओके. ॲक्वियस शुगर सोल्युशन म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे की पाण्यामध्ये वॉटर, मग कशा पद्धतीचं टाईप आहे ते सॉलिड इन लिक्विड. आणि ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर म्हटलं आहे तर ऑक्सिजन काय झाला गॅस आणि पाणी काय झालं लिक्विड, गॅस इन लिक्विड. तसं आयडेंटिफाय द सोल्यूट अँड सॉल्वंट, कॅम्फर इन नायट्रोजन. मग नायट्रोजन काय झालं त्या ठिकाणी सॉल्वंट आणि कॅम्फर काय आहे सोल्यूट. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजनमध्ये सुद्धा नायट्रोजन जो गॅस आहे तो आहे सॉल्वंट आणि क्लोरोफॉर्म काय आहे सोल्यूट त्या ठिकाणी असणार आहे. बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया नेक्स्ट टॉपिक.